मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल, की जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचं जे तथाकथित विद्यार्थी आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये 2,873 हिस्ट्री शीटर म्हणजे ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, अशा सगळ्या लोकांचा वावर तिथं असल्याचं दिसून आलेलं आहे. ज्या नीट परीक्षेमध्ये पेपर फुटला, ती परीक्षा रद्द करून नवी परीक्षा घेऊन ती व्यवस्थित पार पाडून तिचा निकाल जाहीर करून आता प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांचं समुपदेशन सुरू होणार आहे. मग हे कोण विद्यार्थी जंतर मंतरवर विरोध करण्यासाठी एकत्र झाले होते? या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. ते खरोखरच विद्यार्थी होते का विद्यार्थ्यांचा वेश चढवलेले दलाल आणि आपल्या देशातील विध्वंसक विरोधी पक्षाचे आणि भारत देशाची प्रगती सहन न होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विविध संघटना, काही देश यांचे हस्तक होते? चीन असेल, अमेरिका असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, या देशांना भारताची प्रगती सहन होत नाही आहे. भारताने ब्रह्मोससारखं मिसाईल हे स्थापित केलं आहे आणि ते विकत घेण्यासाठी अनेक देशांनी मागणी नोंदवलेली आहे. पंतप्रधानांनी नुकताच इंडोनेशियाचा दौरा पूर्ण केला, ऑस्ट्रेलियाचा दौरा पूर्ण केला, न्यूझीलंडचा दौरा पूर्ण केला. इंडोनेशियाने आपलं ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकत घेण्याचं ठरवलं आहे. इतरही देश रांगेमध्ये आहेत. इंडोनेशियामध्ये त्यांचं जगातील जे सर्वात जुनं शिवमंदिर, प्रबनन असं म्हणतात त्याचा जीर्णोद्धार भारत करणार आहे. इंडोनेशियामध्ये भारताचा नाविक आणि हवाई तळ उभा राहतोय. आपण लक्षद्वीप आणि आपले लक्षद्वीप हा जो तळ आहे अंदमान निकोबार, तो विकसित करतोय. तिथं हवाई आणि नाविक तळ उभा राहणार आहे. महासागरामध्ये आपली शक्ती म्हणून आपण उदयास येणार आहोत. आपली सागरिक शक्ती वाढणार आहे. चीनला आपण शह देतोय. होर्मुझमधून येणारी सगळी वाहतूक आपल्या सागरामधून जाताना आपल्याला महसूल मिळवण्याचे मार्ग निर्माण होत आहेत. आपण ऑस्ट्रेलियाकडून युरेनियम मिळवणार आहोत, जेणेकरून आपल्या अणुभट्ट्या सुरक्षित चालतील, आपल्याला अणुऊर्जा मिळवता येईल. आपण अमेरिकेसोबतचा करार आपल्या अटी शर्तीवर करणार आहोत, त्यांच्या अटी शर्तीवर करणार नाही. त्यांचे कृषी उत्पादनं भारतात येण्यासाठीची जी त्यांची दबाव नीती आहे ती भारताने धुडकावून लावली आहे. त्यामुळे अमेरिका ही रागावलेली आणि द्वेषाने पेटलेली आहे. त्यांनी आपल्यावर टेरिफ लावला आहे, पण आपण बदलो नाही. त्यांनी आपल्याला रशियाकडून पेट्रोल डिझेल विकत घ्यायला मनाई केली, तरी आपण बदलो नाही. आपली अर्थव्यवस्था चांगली आहे, सुदृढ आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढले तरी अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाला नाही. युरोपियन युनियन आपल्यासोबत जागतिक करार करायला उत्सुक आहे. इराण आणि अमेरिकेचं युद्ध होऊनही भारताच्या ऊर्जा मागणीवर आणि ऊर्जा खरेदीवर काहीही परिणाम झाला नाही, कारण आपल्याकडे 6 महिने पुरेल एवढं क्रूड ऑइलचे साठे आपण निर्माण केलेत. मित्रांनो, आपला देश अस्थिर व्हावा, आपल्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली देशाची घोडदौड ही थांबावी, देश अंधकारात ढकलला जावा, देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी व्हावी, देशामध्ये परकीय गुंतवणूक येऊ नये म्हणून आपल्या देशातील विरोधी पक्ष, आस्थनेतील निखारे, भारत मातेचे वैरी, व त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी असेल, काँग्रेस असेल, समाजवादी पक्ष असेल, हे सगळे पक्ष भारताबाहेरील शक्तींना मदत करत आहे. विचार करा, जंतर मंतर येथील आंदोलनस्थळी
विविध ॲप्सद्वारे अन्न आणि पाण्याचा पुरवठा केला जात होता आणि त्याच्यासाठी गल्फ कंट्रीजमधून, मुस्लिम देशांमधून त्याचं बिल हे अदा केलं जात होतं. म्हणजे तिकडून पेमेंट होत होता आणि ते अन्न आणि पाणी आंदोलनस्थळी येऊन पुरवत होते. विचार करा ह्या गोष्टींवर, की आपल्या देशाला अस्थिर करायला हे बाकीचे देश आणि आपले विरोधक किती उतावीळ झालेले आहेत, की त्यांना कसंही करून ह्या शक्तिमान किंवा ह्या ताकदवान अशा केंद्र शासनाला कसंही करून पदच्युत करायचं आहे. म्हणजे हे इतक्या खालच्या पातळीवर आलेत. विचार करा, त्या स्टेजवरून भारत मातेचा अपमान करण्यात आला, अपशब्द वापरण्यात आले. हिंदू धर्मीय, ब्राह्मण समाजाबद्दल, प्रभू रामांबद्दल अपशब्द वापरण्यात आले, शिवीगाळ करण्यात आली. आपल्या देशाबद्दल, आपल्या पोलिसांबद्दल, आपल्या सैन्य दलाबद्दल, पंतप्रधानांबद्दल, त्यांच्या मातेबद्दल अपशब्द वापरण्यात आले. अत्यंत घाण, हलकी भाषा वापरण्यात आली. हे दाखवून देतंय की जे लोक तिथं आले होते हे किती हलक्या मनोवृत्तीचे आणि प्रवृत्तीचे होते. अर्बन नक्षल, डावी धारा राबवणारे, पोसणारे आणि हिंदू लोकांचा द्वेष करणारे असे सगळे लोक आले होते. त्यांचा आणि विद्यार्थ्यांचा काय संबंध, त्यांचा आणि नीट परीक्षेचा काय संबंध, तिथं मुल्ला मौलवी आले, तिथे चर्चचे फादर आले, यांचा काय संबंध. मित्रांनो, भारत देशातील हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी, हिंदू धर्मियांचं धर्मांतर करण्यासाठी विदेशातून जो पैसा येतो त्या पैशावर कठोर असे प्रतिबंध घालणारा FCRA, फॉरेन करन्सी रेग्युलेशन ॲक्ट, हा अत्यंत कडक केला जातो आहे आणि त्या अंतर्गत धर्मांतरासाठी जो पैसा भारतात येणार आहे त्याच्यावर पूर्णतः बंदी घातली जाणार आहे. ते अनेकांना नको आहे, ते अमेरिकेला नको आहे, ते चर्च चालवणाऱ्या लोकांना नको आहे, कारण त्यांना धर्मांतराचं रॅकेट त्यांचं उघडं पडेल. म्हणून हे लोक देशाला अस्थिर करायचा प्रयत्न करतायत. त्यामुळे जंतर मंतर, नीट परीक्षा, कॉक्रोच आणि झेन जी, जनरेशन झेड, याच्याबद्दल आपण पुन्हा पुन्हा विचार करण्याची गरज आहे. हा जो चौकोन, ज्याला आपण चौरस म्हणतो, त्याला मी चौकडी म्हणेल. ही चांडाळ चौकडी आहे. ही खोटे विद्यार्थी, जंतर मंतरचे आंदोलन करते, कॉक्रोच नावाचे एकत्र झालेले समाजकंटक आणि स्वतःला जनरेशन झेड म्हणवणारे असंस्कारी, विचारहीन अशी ही पिढी, ही सगळी चांडाळ चौकडी देश बर्बाद करायला एकत्र आलेली आहे. यांना देश, आपला हिंदू धर्म, सनातन धर्म, संस्कार, संस्कृती याच्यापेक्षा त्यांना त्यांचं अस्तित्व महत्त्वाचं वाटतं आहे. कारण त्यांना असं वाटतं की हिंदू संघटित झाला, जो महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत, बिहार विधानसभेच्या निवडणुकीत, पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत एक झालेला दिसून आला, ते यांना पाहवत नाही. त्यामुळे हे संसद बंद पाडतायत, संसदेत चर्चा करू देत नाही. यांना FCRA हे बिल पास होऊ द्यायचं नाही. परीक्षा अत्यंत निष्पक्ष, काटेकोरपणे, पारदर्शकपणे पार पडाव्यात म्हणून नवीन कठोर कायदा आणला आहे. त्याच्यावर सुद्धा हे लोक त्याला खीळ घालायचा प्रयत्न करतायत. परीक्षा आणि परीक्षांमधील सुधारणा याच्यासाठी नंदन नीलकेनी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती, एक टास्क फोर्स निर्माण केला आहे. तो सुद्धा यांना मान्य नाही. त्याच्याबद्दल सुद्धा हे नको ते घाणेरडे आक्षेप नोंदवत आहेत. त्याच्यामधले सदस्य हे गोमूत्रावर संशोधन करणारे होते म्हणून त्यांना कमी लेखलं जात आहे. प्रल्हाद जोशी हे नवीन शिक्षण मंत्री आले, त्यांच्या काही अभिप्रायाबद्दल किंवा त्यांनी काही मत व्यक्त केलं असेल त्याच्यावरूनही त्यांच्यावर टीका होते. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यामागचं षडयंत्र आपण समजून घ्यायला हवं. त्याच्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ केला आहे. आणि त्या जंतर मंतर येथील कॉक्रोच आणि झेन जीच्या आंदोलनाचा आणि विद्यार्थ्यांचा आणि नीट परीक्षेचा काही संबंध नाही. उलट या आंदोलनाच्या निमित्ताने 2873 समाजकंटक, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक तिथं एकत्र झाले होते. ते CCTV कॅमेरा,
पोलिसांच्या व्हॅनवर असलेले कॅमेरे, त्याच्यानंतर एफ आर एस कॅमेरे आणि आणि इतर ठिकाणी लोकांनी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ, याच्यातून पोलिसांनी हाताचे ठसे, चेहरा, डोळे असं जे त्यांचं सगळं तपासलं. म्हणजे गुन्हेगारांचं सगळं हाताचे ठसे, डोळे, चेहरा हे सगळं रेकॉर्ड ठेवलेलं असतं. त्या रेकॉर्ड पडताळणी संगणकामार्फत करून हे सगळे गुन्हेगार तिथं होते हे पोलिसांनी सिद्ध करून पुराव्यासहित केंद्र शासनाला सादर केलं आहे. आता ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गुन्ह्याची नोंद असलेले किंवा हिस्ट्री शीटर म्हणजे रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार त्या कॅमेरामध्ये दिसून आले, हे मी तुम्हाला आकड्यासहित सांगणार आहे. खुनाच्या गुन्ह्यात अडकलेले किंवा खुनाचा गुन्हा त्यांच्यावर नमूद असलेले 101 गुन्हेगार, खुनाचा प्रयत्न या कलमाखाली अडकलेले किंवा हे कलम त्यांच्यावर लागू असलेले 62 गुन्हेगार, दरोडा किंवा लूट हे IPCचं कलम त्यांच्यावर FIRमध्ये नोंदवलं गेलेलं असेल असे 284 गुन्हेगार, बलात्कार या गुन्ह्यामध्ये नोंद झालेले 61 गुन्हेगार, लहान बालकांचे लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार ज्याला पॉस्को ॲक्ट असं आपण म्हणतो त्याची नोंद असलेले 6 गुन्हेगार, महिलांचा लैंगिक छळ, विनयभंग केलेले किंवा असा आरोप असलेले 25 गुन्हेगार, शस्त्रसंबंधी कायद्याचा भंग करणारे किंवा कायद्याचं पालन न करणारे आणि त्याबद्दल गुन्हा दाखल झालेले 229 गुन्हेगार, स्नॅचिंग म्हणजे चैन हिसकावणे, पाकिट हिसकावणे, लॅपटॉप घेऊन पळून जाणे अशा हिसकावण्याचा गुन्हा नोंद असलेले 135 गुन्हेगार, त्याच्यानंतर पळून नेले म्हणजे माणसांना पळून नेले किंवा त्यांचं ओलिश ठेवणे, किडनॅपिंग ज्याला आपण म्हणतो असा आरोप असलेले 19 गुन्हेगार, त्याच्यानंतर NDPS ॲक्ट राष्ट्रीय सुरक्षा प्रतिबंधक कायदा सुरक्षेला म्हणजे जे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणतात त्यांच्यावर लागू केलेले 67 गुन्हेगार त्या कॅमेरामध्ये दिसून आलेले आहेत. त्याच्यामध्ये ही लोक केव्हा कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाली, जेव्हा ती तिथे दंगलीला चिथावणी देत होती, हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त झाली होती, जाळपोळ करण्यासाठी प्रवृत्त झाली होती, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करत होती, पोलिसांवर हात उचलत होती, मारहाण करत होती, दगडफेक करत होती, तेव्हा सरकारी वाहनांच्या काचा फोडत होती, सरकारी संपत्तीची नासधूत करत होती, तेव्हा ह्या सगळ्या लोकांचं चेहरा, यांचे हाताचे ठसे हे सगळे कॅमेरात रेकॉर्ड झालेले आहेत. हे सगळे हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत, हे रिपिटेटिव्ह क्राईम करणारे ऑफेंडर्स आहेत. यांनी ग्रेव्ह आणि हिनियस ऑफेन्स केलेत म्हणजे गंभीर आणि अत्यंत अमानवी असे गुन्हे केलेल्यामध्ये त्यांचं नाव रेकॉर्डवर आलेले असे गुन्हेगार आहेत. याच्यामध्ये नार्कोटिक्स म्हणजे ड्रग्सची स्मगलिंग करणारे सुद्धा गुन्हेगार पोलिसांना दिसून आलेले आहेत, कारण पोलिसांकडे या सगळ्या गुन्हेगारांचा शरीराचा पूर्ण जैविक डेटा म्हणजे ज्याप्रमाणे आधार कार्ड काढण्यासाठी आपण आपले डोळे, हाताचे पंजे, अंगठा वगैरे रेकॉर्ड करतो तसं यांचं पोलिसांनी नमूद करून ठेवलं होतं आणि कॅमेरा त्यांची छबी पकडली की लगेच त्यांचं संगणकावर नाव येतं की हे कुणाशी जुळतं आहे. अशा या 2,873 गुन्हेगारांचा तिथे वावर असल्याचं दिसून आलं. याचाच अर्थ जंतर मंतर, कॉक्रोच आणि JNGच्या नावाखाली तिथे धुडगूस घालण्यात आला होता. तिथे देशाला दंगल, अराजक, अशांतता, कायदाविहीनतेची परिस्थिती असं सगळं निर्माण करायचा प्रयत्न केला गेला होता. संसदेमध्ये लोकशाही मार्गाने संवाद साधून मार्ग काढण्याच्या ऐवजी सडक म्हणजे रस्त्यावर असंसदीय मार्गाचा, हिंसेचा प्रयोग करून आपलं म्हणणं रेटून लोकप्रतिनिधींवर अन्याय किंवा हात उचलून आपल्या शोभ हा जाळपोळ आणि अराजकतेमध्ये बदलण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न हा कॉक्रोच जनता पार्टी, आम आदमी पार्टी, काँग्रेस, समाजवादी पार्टी किंवा समस्त विरोधक आणि देशाबाहेरील विविध दहशतवादी संघटना, भारत विरोधी काम करणाऱ्या संघटना,
त्याच्यानंतर डीप स्टेट अमेरिका, चीन देश ह्या सगळे ह्या मागं लागलेले होते. भारताची प्रगती ह्यांच्या डोळ्यात खुपते आहे. त्या प्रगतीला रोखण्यासाठी, भारत महाशक्ती होऊ नये ते थोपवण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी भारतीय संस्कृती, भारतीय संस्कार, भारतीय परंपरा या माध्यमातून भारताचा उज्ज्वल असा पौराणिक आणि चांगला भूतकाळ हा पुस्तकाच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुघल, औरंगजेब, बाबर यांचं नामोनिशाण पुस्तकातून काढण्याचा प्रयत्न केला. हा या लोकांचा राग आहे. यांना जो नवीन आपण कायदा आणतोय, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट, त्याला विरोध आहे. कारण त्याच्यामुळे धर्मांतराला अटकाव होणार आहे. म्हणून यांनी हे खोट्या विद्यार्थ्यांचं तथाकथित आंदोलन यांनी उभं केलं होतं. सरकारने एक पाऊल मागं येऊन देश एका वेगळ्या वातावरणात आणि एका वेगळ्या अराजकीय अराजकतेच्या परिस्थितीत जाण्यापासून रोखलं आणि यांना चाप लावला. भले यांनी पंतप्रधानांचा, त्यांच्या मातेचा, सभ्यतेचा, संस्कारांचा अपमान केला असेल, अपशब्द वापरले असतील, पण त्याच्यातून त्यांची लायकी, पात्रता आणि त्यांच्या मात्यापित्यांचे संस्कार दिसून आलेले आहेत. त्यामुळे ही जी चांडाळ चौकटी आहे, या चांडाळ चौकटीचा आपण कडाडून विरोध करायला हवा. राष्ट्रभक्त लोकांनी एकत्र यायला हवं, असं माझं तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगणं आहे. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी, वेगळे वाटेवरचे रील पाहण्यासाठी मला फॉलो करा, मला सबस्क्राईब करा आणि माझ्याशी जोडलेले राहा. म्हणजे राष्ट्रभक्त विचार तुम्हाला नेहमीच ऐकायला मिळतील, अशी मी तुम्हाला खात्री देतो. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.